कोल्हापूर शहर हद्दवाढी संदर्भात प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मुंबई मंत्रालयात बोलावली आहे। कोल्हापुरात रविवारी झालेल्या धरणे आंदोलनात विविध गावातील सरपंच तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना आपण मुंबईतील बैठकीत नेमकेपणाने पोहोचवणार असल्याची ग्वाही करवीरचे आमदार चंद्रदीप तरके यांनी दिली। कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या अनेक वर्षापासून झालेली नाही। नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं, पण तरीही हद्दवाढ झाली नाही। त्यामुळे हद्दवाढ करावी यासाठी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आंदोलन सुरू केलं आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करून पाठिंबा देऊन आमदार चंद्रदीप तरके यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली। अगोदर शहर आणि शहराच्या जवळील उपनगरांचा विकास व्हावा, मग हद्दवाढीचा विचार व्हावा। 2017 साली प्राधिकरण स्थापन करून समाविष्ट गावांचा विकास करण्यात येईल असं शासनाचं धोरण होतं। त्यामुळे या प्राधिकरणातून या गावांना निधी द्यावा आणि संतुलित विकास करून टप्प्याटप्प्याने ही गावे समाविष्ट करावीत। ग्रामीण जनजीवन उद्ध्वस्त होईल असा घाई गडबडीने निर्णय घेऊ नये अशी विनंती आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे। बैठक घेऊन ग्रामीण भागातील लोकांचं म्हणणं ऐकावं असं आमदार चंद्रदीप तरके यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनामध्ये गडमुळशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, पीरवाडीच्या अनिता खोत, नागदेववाडीच्या सरपंच अमृता पवार, राजेश्वर शहापुरे, संदीप पाटोळे, प्रवीण कांबळे, राजेंद्र कदम, राहुल गोडे यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि दूध संस्थांचे सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी हे सहभागी झाले होते। विरोधी आंदोलनाला या ठिकाणी आज मी जाहीर पाठिंबा द्यायला आलेला आहे। कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण या ठिकाणी 2017ला अस्तित्वात आहे। या प्राधिकरणाची बैठक उद्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मी निवेदन दिलं होतं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नगर विकास खात्याच्या मागण्याच्या वेळी मी मांडले प्राधिकरणाची बैठक घेऊन प्राधिकरणामध्ये असणाऱ्या गावांना विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्या, यासाठी उद्याची बैठक आहे। आणि या गावातील लोकांचा, ग्रामसभेचा, ग्रामपंचायतीचा आणि नागरिकांचा विरोध आहे। ही भूमिका मी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याजवळ मांडणार।